शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आलेली आहे। डॉक्टर वळसंकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिलेली होती। यामध्ये त्यांनी मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सूत्रांच्या माहितीनुसार रात्री 10च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती। डॉक्टर वळसंकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदपत्रांवरती हवे होते, त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता। पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कुणीही नोंद न करता स्वीकारली जात होती। या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता, पण त्यांचं कुणी ऐकत नव्हतं। जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर वळसंकरांनी कामावरून देखील काढलं होतं। पण त्यानंतर या महिला कर्मचाऱ्यानं कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती। तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता, मात्र डॉक्टरांना ते मान्य नव्हतं। या प्रकरणामुळे देखील डॉक्टर तणावाखाली गेल्याचं आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे।